स्वागत करते। आज भोसरी या ठिकाणी विरंगुळा केंद्र या सभागृहामध्ये MD फाउंडेशन व मंथन हॉलिडेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्योजकता मार्गदर्शक शिबिर आज आपण इथे घेत आहोत आणि या शिबिराच्या माध्यमातून आपल्या फाउंडेशन मधील ज्या उद्योजका महिला आहेत त्या सर्वांच्या आपण पाहतोय वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल्स, वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स इथे लागलेले आहेत आणि या स्टॉल्स संदर्भातली माहिती आपण वन बाय वन इथे घेत आहोत। तर पहिल्यांदा मी आमच्या अरुणा मॅडमचा स्वागत करते की अरुणा मॅडम स्वतःहून उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेतला। त्यांचा एक स्टॉल इथे त्यांनी मांडलेला आहे। या स्टॉलमध्ये आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स त्यांनी स्वतः शिवलेल्या आहेत, स्वतःच्या हाताने शिवलेल्या आहेत। त्या फक्त पर्सच नाही शिवत तर त्या फॅशन डिझायनिंग त्यांचं झालेलं आहे आणि खूप छान छान असे ब्लाउजेस, ड्रेस वगैरे त्या सगळं शिवतात। आणि यांच्याबद्दल मी जास्त काही न सांगता अरुणा मॅडम स्वतः माहिती सांगतील। नमस्कार, मी हँडबॅग, पर्स, पाऊच आणि टेलरिंगचे सर्व प्रकारचे क्लास पण घेते। वन पीस, ब्लाउज डिझायनर, ब्लाउज ड्रेस सगळं शिकवते आणि शिवते पण आणि विकते पण आणि हँडबॅग पण विकते, हे पण बनवतो आम्ही। हँड पर्स, पेन्सिल पाऊच, आता गावाला जाताना ब्रेस वगैरे आपण कुठेही टाकू शकतो। आपण एकत्र राहते, काळजीची व्यवस्थित भेटून जाते। बॅगेत कसं कोंबून होते ना आपण, भेटत नाही, ह्याच्यामुळे हा पण उपयोगी पडतो। पेन्सिल पाऊच न करता हे मेकअपचे वगैरे पण ठेवू शकतो आपण। हो, आणि यासारख्या पर्सच्या बनवलेल्या आहेत। आपण हळदी वगैरे दिवशी हळदी कुंकवाला जातो आणि मला वाटतं सगळ्या काठापदराच्या ट्रेंड आहे आता सणासुदीचं पण खूप छान। श्रावण महिना पण आलेला आहे तर त्याच्यावरती मॅचिंग आम्हा महिलांना सतत अशा गोष्टी लागत असतात। त्याच्यामध्ये पूर्णपणे मोबाईल बसला पाहिजे, आपले पैसेही बसले पाहिजेत आणि अतिशय छोट्याशा जागेमध्ये हे पाऊच बसलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी स्वतः शिवून तयार केलेलं आहे। आणि हा छोटासा कॉइन वगैरे आपण ठेवू शकतो। पर्स नाही का कॉइन म्हणजे एकत्र राहते। काही वेळेस सुट्टे पैसे हवे असतील मग तो पटकन काढले लगेच आम्हा महिलांसाठी खूप किती विचार केलेला आहे। अगदी याच्यामध्ये युनिक असं खूप छान हा समोसा होता की मी पाहिल्यानंतर मला असं वाटलं की हे कसं काय शिवलं असेल की फार असं कौशल्य याच्यामध्ये वापरलेलं आहे। युनिक असं काही गोष्ट इथे त्यांच्या स्टॉलवर आपल्याला बघायला मिळाली। ताईंचं पुन्हा मी स्वागत करते। बऱ्याच महिला ताईंचा नंबर मी ह्या व्हिडिओवरती टाकणारच आहे तर सगळ्यांनी ताईंना फोन करा। आता हळूहळू म्हणजे श्रावणाचे दिवस येत आहेत। श्रावणामध्ये आपण हळदी कुंकू सांगतो, त्याच्यापुढे एक सण येत राहतात। संक्रांतीला पण मॅडम ऑर्डर छोटे छोटे समोसा पाऊच जरी करायचं असेल किंवा आपण आपल्या मैत्रिणींना भेट वस्तू म्हणून छोट्या छोट्या पर्सेस असं आपण देत राहतो तर अशा वस्तू सुद्धा आपण मैत्रिणींना आपल्या देऊ शकतो। तर अशा वेळेस ताईंना तुम्ही फोन करा। छान आणि असे हँडबॅग पण शिवून घेऊ शकतात। असे हँडबॅग पण आहेत म्हणजे गाडीवरती वगैरे पटकन फोन वगैरे ठेवता येतं ना आपल्याला। मग त्या वस्तूचा वापर पण काही सांगता येतो। कसं होतं आपण आता गाडीवर बसले की कुठं ठेवायचं काय होतंय असं अडकवलं की झालं मग पटकन फोन पैसे खूप छान अतिशय बारकाईने असा विचार केलेला आहे। कारण बऱ्याच महिला आपण घाईमध्ये असतो की अशी पर्स घेतली आणि कोणाशी बोलत बोलत कुठे ठेवून गेली तेही कळत नाही। त्यापेक्षा त्यांनी त्याला पर्याय म्हणून हा या पर्सचा त्यांनी काढलेला आहे की विसरायचा विषयच नाही। एकदा गळ्यात टाकलं की मग ती आपल्या बरोबर आपोआपच कॅरी होते। धन्यवाद ताई, आपण पूर्ण माहिती दिली आणि आता थोड्याच वेळात आपल्या सगळ्या मैत्रिणी येतील या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतर बऱ्याच